तर शहांच्या घरी तिन्ही नेत्यांची 2 तासांपासून ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी ही बैठक सुरू आहे। तिन्ही नेत्यांच्या बैठकीआधी शहा, नड्डा आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली होती। तर शहांसोबतच्या बैठकीआधी फडणवीस आणि अजित पवारांची तटकरेंच्या घरी बैठक झालेली आहे। तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजितदादांची जवळपास 1 तास बैठक झाली आहे। या बैठकीनंतर आता महायुतीची ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण महत्त्वाच्या खात्या वाटपासह मुख्यमंत्री कोण असेल हे आपल्याला या बैठकीमध्ये समजेल। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं म्हणजे जी बैठक जी आहे तिला 2 तासांपेक्षा अधिकचा वेळ आता झालेला आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय, कारण की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार ते या बैठकीमध्ये ठरणार आहे। त्याचसोबत या बैठकीमध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ देखील ठरणार आहे। काय अधिक अपडेट? नाही, 2 तास बैठक चालणं हे काही नवीन नाही आहे सचिन, तसं पाहायला गेलं तर। कारण ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन नवीन पक्ष स्थापन केला किंवा सुरत गुवाहाटीपर्यंत गेले, नंतर नवीन सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा सत्ता केंद्र जे होतं, मुख्य केंद्र जे होतं ते अमित शहा यांचंच निवासस्थान होतं। ज्या वेळेला घडामोडी घडायच्या त्यावेळेला वेषांतर करून ते नेते इथंच यायचे। एकतर या सगळ्या बैठका रात्रीच्या होतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। त्यानुसार किमान 2 ते 3 तास बैठक चालते कुठलीही, म्हणजे लोकसभेबाबतची असेल त्यावेळेलाही नावं निश्चिती उमेदवारांची। आत्ताही विधानसभेसाठी सगळे नेते 3 ते 4 वेळा दिल्लीत येऊन गेलेले होते। त्यामुळे पुढचा अजून एक अर्धा 1 तास ही नक्कीच बैठक चालू शकते असं सांगावं लागेल। आपण मगाशी सांगत होतो की देहबोली आज ज्यावेळेला अजित पवार दिल्लीत दाखल झाले सकाळी, त्यानंतर त्यांनी पत्रकारांसाठी अनौपचारिक गप्पा देखील ठेवलेल्या होत्या आणि त्यावेळेला सगळ्या पत्रकारांशी मनमोकळा असा संवाद अजितदादांनी साधला। त्यातून त्यांनी एक स्पष्ट केलं की माझी वेगळी कुठलीही मागणी नाही आहे। कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ते 6व्यांदा उपमुख्यमंत्री होणार असले तरी त्यांच्यासाठी महत्त्वाचं अर्थखातं, पुण्याचं पालकमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ही 3 पदं जे ती त्यांच्यासाठी महत्त्वाची आहेत आणि त्यांच्या पक्षाला किती मंत्रिपदं दिली जातील हा निर्णय नंतर ते स्वतः घेणार आहेत। आत्ता जे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जी नाराजी दिसून येते ते खरं तर काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली। आत्ताही दिल्ली एअरपोर्टला त्यांनी जो बाईट दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे, महत्त्वाचं आहे। काल श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करून माझ्या वडिलांनी एक प्रगल्भता दाखवली असं त्यांनी देखील सांगितलेलं होतं। त्यामुळं पूर्णविराम मिळाला होता। मात्र ज्यावेळेला तिकडं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू होती त्याच वेळेला अमित शहा यांच्यासोबत वेगळी बैठक एकनाथ शिंदे यांची सुरू झाल्यामुळं चर्चा थोडीफार सुरू झाली होती। मात्र आता जो फोटो आलेला आहे त्यानुसार जर पाहायला गेलं तर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, खरं तर हे सांगावं लागेल। त्यामुळं कुणाला दिलं जातं पद हे आपल्याला पुढच्या 24 ते 48 तासात समजू शकेल। पण खात्यांचं पण आपण मगाशी सचिन बोलत होतो, महत्त्वाची खाती जी आहे ती भाजप नक्कीच आपल्याकडे ठेवू शकतं। कारण 105 वरून थेट 130 प्लस हा आकडा भाजपनं गाठलेला आहे। त्यामुळं पहिल्यांदा म्हणजे 14 सालचं असेल, 19 नंतर एकनाथ शिंदेंना घेऊन तयार केलेलं सरकार असेल महायुतीचं, त्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा वाटा होता त्यापेक्षा नक्कीच आता मोठा वाटा असणार आहे। म्हणजे मोठा भाऊ हा भाजपच असणार आहे, प्रश्नच नाही। जरी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या असल्या तरी त्यांना कुठलाही शब्द दिला गेला नव्हता हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे यांची जरी नाराजी दिसून येत असली तरी अजित पवार मात्र खुश आहेत। त्या फोटोमध्ये आपण पाहतोय देहबोलीवरून क्लिअर जाणवतं ते। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील देहबोली स्पष्टपणे सांगते की कदाचित त्यांना ग्रीन सिग्नल दिला गेला असेल किंवा दिला जाऊ शकतो। त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट करतीलच, म्हणजे महायुतीचे नेते त्याबाबतची स्पष्टता करतीलच। मात्र अख्ख्या निवडणुकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मगाशी एकनाथ शिंदे जर मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिले किंवा ते जर उपमुख्यमंत्रीपद त्यांनी जर स्वीकारलं नाही तर त्यांनी घेतलेले निर्णय हे ते नवीन तयार झालेलं राज्य सरकार तयार करणार का हे म्हणजे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मी मगाशी सांगितलं की जे 1500 रुपये लाडकी बहीण जी योजना, संदीप, संपूर्ण माहिती जी आहे ती अपडेट तुमच्याकडनं आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत। परंतु आतापर्यंतच्या बैठकीमध्ये नक्की दिल्लीमध्ये काय काय घडलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। अमित शहांच्या घरी प्रमुख नेत्यांची मागील 2.5 तासांपासून बैठक सुरू आहे। अमित शहा, JP नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठकीआधी जवळपास पाऊण तास चर्चा झाली आहे।
अमित शहांसोबतच्या बैठकीआधी दिल्ली तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजितदादांची देखील बैठक पार पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यपाल पद मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये सांगितलं. अजित पवार पुन्हा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात न राहता पक्षाचं नेतृत्व ते करतील अशी एक चर्चा जी आहे ती सुरू आहे. अजित पवार पुण्याचं पालकमंत्री पद, अर्थमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद मागण्याची शक्यता आहे. बैठकीत मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरची चर्चा होऊ शकते, मात्र नावांची चर्चा होणार नसल्याची माहिती आता समोर येते. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, खरं म्हणजे आता जवळपास रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत आणि ही बैठक जी आहे ती मॅरेथॉन बैठक म्हणावी लागेल, कारण की गेल्या 2.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे. लाईव्ह अपडेट आपण याचं देतो आहोत. खरं म्हणजे हा जो फोटो आलाय या बैठकीमधनं तो अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल कापसे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाव जे आहेत ते कुठेतरी शांत दिसत आहेत. तर आता आपण हा फोटो जो आहे तो पाहतो आहोत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या शांत त्यांच्या चेहऱ्यावरती भाव दिसत आहेत, तर एकीकडे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. 2014 आणि 2022 मध्येही गृहमंत्री फडणवीसच होते, पण आता एकनाथ शिंदेंना गृह खातं हवंय अशी माहिती आहे. मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानं गृह खातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृह खातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजपही आग्रही आहे. जसं गृह खातं एकनाथ शिंदेंना पाहिजे तसंच अर्थ खातं अजित पवारांना हवंय. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते. अर्थ खातं अजित पवारांना देण्यात भाजपची अडचण नाहीये. त्यामुळे सध्या रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत गृह खात्यावरूनच आहे. भाजपकडे गृह, सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण सारखी मोठी खाती जाऊ शकतात. शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन खातं, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जाऊ शकतात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास अर्थमंत्री स्वतः अजित पवारच असण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत सहकार खातं, कृषी, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास खातं जाऊ शकतं. भाजपकडे 132 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे 23 ते 25 मंत्रिपदं, शिवसेनेला 9 ते 10 आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपदं मिळू शकतात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे देखील जोडले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी